हाय गाईज, तर आज आहे डे 27 ऑफ माय चॅलेंज आणि मी आली होती आजीकडे माझ्या. तर आम्हाला खायचं होतं काहीतरी मस्त, पण विचार केला उगाच बाहेरनं काही पण आणण्यापेक्षा आम्ही घरीच असंच टाईमपाससाठी पॉपकॉर्न बनवतो. तर मी आणि आत्यानी त्यासाठी एक कुकर घेतला. त्या कुकरमध्ये होममेडच पॉपकॉर्न बनवायला ठरवलं. तर असे कॉर्न तेलात टाकले, चांगले परतवले आणि ते असे थोडेफार फुगले. त्याच्यानंतर त्याच्यावरती ढाकण ठेवलं. तर ते होईपर्यंत आम्ही थोडी मजा पण करत होतो आणि फायनली पॉपकॉर्न रेडी होते. आणि संध्याकाळी सगळेजण घरी असल्यामुळे चांगला एक फॅमिलीसोबत क्वालिटी टाईम स्पेंड झाला होता. तर असे पॉपकॉर्न एन्जॉय केले होते आम्ही. आणि गाईज, फॅमिलीसोबत असेल तर अजून काय हवं असतं बस. तर गाईज, तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छिते की तुम्ही मला जे काय ऑर्डर्स देत आहेत, माझा स्मॉल बिझनेसला सपोर्ट करतायत, त्यासाठी खूप सारं थँक्यू माझ्याकडून. आणि गाईज, फक्त एकच मी सांगेन की माझी एक्झाम चालू आहेत, तर थोडंफार ऑर्डर्स द्यायला पुढे मागे होईल माझ्याकडून. तर थोडं तुम्ही पण समजून घ्या. मला अभ्यास पण करायचा आहे, मला काही गोष्टी आणखी करायच्या असतात, घरचं करायचं असतं. सो थोडंफार पुढे मागे होईल, बट मी नक्कीच माझ्याकडनं पूर्णपणे सगळ्या ऑर्डर्स वेळेत द्यायचा पूर्णपणे प्रयत्न करीन. आणि तुम्ही पण थोडं मला सपोर्ट करा, प्रेम देत राहा, माझे ब्लॉग्स बघत राहा, माझ्या स्मॉल बिझनेसला पण सपोर्ट करत राहा. आणि येस, तुम्हाला जसे काही किचन्स, परत हेअर ॲक्सेसरीज किंवा काही जे हवं असेल ते मी सगळं बनवून देत जाईन. तर येस, तुम्ही DM करू शकता माझ्या पेजवर. त्यात आमची घरी थोडीफार मस्ती पण चालू होती, आत्या आणि ननूची एकमेकींना मारत. तर आज असं सनफ्लावर माझ्याकडून बनवून रेडी झालं होतं एक ऑर्डरसाठी, जे की मला आजच द्यायचं होतं. त्याच्यानंतर आम्हाला नाही सुधरत होतं, तर हे नाचत होते. तर मग सर्वांचाच असा मूड झाला की रील्स पण बनवूया. तर आम्ही अशी काही रीलसुद्धा केली. तर येस गाईज, दॅट्स इट फॉर द डे. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, खूप सारं प्रेम देत राहा आणि ब्लॉग बघत राहा. तोपर्यंत बाय.